जी काही आंदोलक जे मृत्युमुखी पडले होते, साधारण 96 लोकांच्या रकमा बाकी होती, ती रक्कमसुद्धा मागच्या 2 दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. म्हणजे ती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे. बाकी काही मग नोकरीचे विषय होते 53 लोकांचे, त्यांना इस्तिमा मंडळात सामावून घेतलेले आहे. काही लोक राहिलेत, काहींच्या मागणी होती आम्हाला वितरण कंपनीकडे घ्या, आमच्याकडे किंवा MIDCकडे घ्या. तर तोही प्रस्ताव मी आज त्यांना तपासून घ्यायला सांगितलेला आहे. तुम्ही जरांगेंची भेट घेतली, आंदोलन पेटलं, त्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये 2 पोलीस स्थानकात आंदोलनकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते, असं देखील प्रकार नाही. ती माहिती आमच्याकडे नव्हती. आज म्हणजे माझ्याकडे नाही आणि आमच्या उपसमिती पुढे आज ती माहिती आज सादर झाली नाही. पण ती माहिती घेऊ आपण का असे कोणते गुन्हे आहेत. आणि त्याचबरोबर जे RTO कडून जे दंड झाला होता गाड्यांवर, तर त्या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही घेणार आहोत की आंदोलक काय शेवटी याच्यामध्ये त्याच गाड्या होतात का, कोणत्या साधनं होती ज्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली, त्याचाही सुद्धा आम्ही आता माहिती घेऊन ते सुद्धा दंड माफ करण्याबाबतीमध्ये पुढच्या बैठकीत आपण निर्णय करू. भुजबळांनी प्रेस घेतली आणि त्यामुळे त्यांनी त्या शासन निर्णयावरती जोपर्यंत लागू होणार नाही आम्ही दुधाच्या गाड्या किंवा भाजीपाला मुंबईमध्ये पोहोचू देणार. असं की जरांगे पाटलांना आपल्या माध्यमातून एवढीच मला विनंती आणि आवाहन करायचं आहे. आता एक उपसमिती स्थापन झाली, त्याच्यावर चर्चा झाली, आपल्या झालेल्या निर्णयामध्ये गॅजेटरचे GR निघालेत. आता अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये जी काही व्यवस्था जिल्हा पातळीवर विभागीय पातळीवर जी करावं लागते, तर त्याला जो काही कालावधी लागणार तो थोडा लागतोय. पण तरी आमचा प्रयत्न आहे की अधिक त्याला गती देऊन एक कालबद्ध पद्धतीने या सगळ्या याची अंमलबजावणी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. भुजबळ असे म्हणतात की जो GR सरकारने काढलेला आहे तो दबावापोटी काढला आहे. जो समाज मुंबईत आला होता, आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं, तेव्हा सरकारवर कुठेतरी दबाव आला म्हणून GR काढला असं भुजबळांनी केलं. मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता. अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने 3-4 बैठका घेऊन याचा विनिमय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे. म्हणून मागे मी काही दिवसापूर्वी मी माननीय भुजबळसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे, चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे. बऱ्याच वेळा IQ माहितीवरही काही मतं तयार होतात, परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो. भुजबळांनी असं म्हटलं आहे का तो शासन निर्णय मागे घ्या किंवा त्यातला काही बदल जो आहे तो बदल करून सुधारणा करा. नाही, आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे. पण तसं चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे मी मागे म्हटलं की वी आर ओपन टू ऑल सजेशन्स. असं काही फार आम्ही वॉटरटाईट कंपार्टमेंटसारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही, उजवीकडे जाणार नाही. शेवटी राज्याची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे. त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालून कुठेही सामाजिक ते निर्माण होणार नाही म्हणून आता OBCच्या प्रश्नासाठी उपसमिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गठीत केलेली आहे. ती त्याच्या संदर्भात चर्चा करील. मग ते अध्यक्ष, मी या समितीचा अध्यक्ष जो आहे, आम्ही दोन्ही अध्यक्ष बसूनही मग पुढं मुद्दे जे डिस्कंटेंटचे वाटतात की ज्याच्यामध्ये काही समन्वय करण्याची आवश्यकता वाटते तर आपण करू ना. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलं आहे OBCवरती अन्याय कसा होतो. नाही, माझे मते म्हणणं की आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी OBCच्या या सगळ्या विषयाकरता समिती नेमली आहे. माननीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्वतः माननीय भुजबळ साहेब त्याच्या समिती सदस्य आहे. ते चर्चा करावी. आमच्या समितीवर मग दोन्ही समिती अध्यक्ष चर्चा करतील, पाहिजे दोन्ही समिती एकत्र बसून चर्चा करील. म्हणून मी म्हटलं की हा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विचारांती केलेला आहे. आणि कुठेही पहिल्यापासून ही शासनाची भूमिका आहे की OBCच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. हे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. ती समितीची भूमिका आहे. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात किती OBC नेते असतील त्यांनी या GRला तरी लिगली चॅलेंज करणार असल्याचं स्पष्ट केलंय. हा जो लिगल क्रायसिस इन फ्युचर दिसतोय त्यावर काही तुम्ही रणनीती बनवली आहे? जर कोर्टात हा विषय गेला तर त्यावर काय असेल? सरकारची भूमिका त्यावेळी मांडून आपण काय मांडायचं. दुसरा एक प्रश्न असा होता की सर, हैदराबाद गॅजेटवरून नोंदी नसलेल्या मराठ्यांना पण कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी जी आहे ती जरांगेंनी केली ते शक्य आहे का? मला वाटतं ज्या काही मागण्या त्यांनी केल्या आहेत त्या संदर्भात आम्ही काही निर्णय केलेत. काही भविष्यात काही त्या संदर्भात ज्या काही कायदेशीर बाबी समोर येत आहेत, मला वाटतं एकदा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे.
ती पुढे जाऊ देऊ आपण. मला वाटतं तसे निर्णय जशी आवश्यकता आहे ते शासन निर्णय करेल. एक वेगळा प्रश्न आहे कंत्राटदारांचा. तर मंत्रालयात मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांसमोर येत भुजबळांचा गैरसमज आपण दूर करू असं म्हटलेलं आहे.